मटारचा सीझन संपण्या अगोदर म्हणलं चला एक वेळेस मटर पुलाव करूया, त्यासाठीच आहोंनी आणलेले भरपूर असे मटार. मग बसले मी ते सोलण्यासाठी. आवडायला तर खूप आवडतात पण सोलायला मात्र कंटाळा येतो. मग सगळे सोलून घेतले आणि त्यानंतर गेले मी किचनमध्ये, कारण मला बनवायचा होता मटर पुलाव. मग पुलावची तयारी करून घेतलेली. कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आणि त्याच्यामध्ये तूप पण टाकून घेतलं. त्याच्यामध्ये टाकले भरपूर अशी जिरे आणि टाकून घेतले खडे मसाले. खड्या मसाल्यामध्ये काय टाकले हे तर तुम्हाला दिसतच असेल. त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या पण टाकून घेतल्या आणि भरपूर असा कांदा पण टाकून घेतला. लसूण पण ठेचून टाकायचं आहे बरं का. आणि त्यानंतर जे वाटाणे आहेत ना आपले, मस्त छान असे तेलामध्ये परतून घ्यायचे आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण घालायचं आहे चवीपुरतं, कारण आपण तेलामध्ये फ्राय करतो ना त्यावेळेस वाटाण्यांमध्ये पण मीठ मुरतं, त्यासाठी पाणी टाकायचं आहे. आणि त्यामध्ये आपले तांदूळ टाकून घ्यायचे आहे. इथे माझे बासमती तांदूळ संपले होते त्यामुळे मी राशनच्या तांदळाचेच बनवले होते. आणि मस्त असं टाकून घेतले तांदूळ आणि स्टीम करण्यासाठी ठेवून दिलेले. असा आपला पुलाव खाण्यासाठी तयार आहे.